जगात कोणतीही गोष्ट अंतिम सत्य नाही. डॉक्टर विनोद कुमार वायचल. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कसे घडावे व विद्यार्थी प्रतिनिधी कसा असावा. महापुरुषांचे जीवनचरित्र वाचून त्यांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. स्वामी विवेकानंदांनी एका परिषदेत श्रोत्यांना संबोधताना गीता आणि शिवचरित्र यातील श्लोकांचा उल्लेख केला. त्यात जगात कोणतीही गोष्ट अंतिम सत्य नाही. खळबळ वार्ता न्यूज पोर्टल मुरुड. 5 ऑक्टोबर 2024 रोजी संभाजी महाविद्यालय मुरुड येथे विद्यार्थी संसदेच्या उद्घाटन समारंभ पार पडला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक काळमसरे यांनी भूषविले. तसेच कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून व्यंकटेश महाजन महाविद्यालय धाराशिव या महाविद्यालयातील हिंदी विषयाचे प्राध्यापक डॉक्टर विनोद कुमार वायचल यांनी उपस्थिती भूषविली. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर विद्यार्थी संसदेतील सर्व सदस्यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉक्टर वायचल सरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कसे घडावे व विद्यार्थी प्रतिनिधी कसा असावा हे देखील त्यांनी सांगितले व त्याचबरोबर सर्व महापुरुषांचे जीवनचरित्र वाचून त्यांचे अनुकरण करण्याचे आवाहन देखील केले. तसेच त्यांनी स्वामी विवेकानंद बद्दल बोलताना त्यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगितला. त्यात स्वामी विवेकानंदांनी एका परिषदेत श्रोत्यांना संबोधताना गीता आणि शिवचरित्र यातील श्लोकांचा उल्लेख केला. त्यात जगात कोणतीही गोष्ट अंतिम सत्य नाही असे देखील सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कुमार सख्यप्रियाहीने केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि परिचय प्राध्यापक महादेव गायकवाड सर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्यांनी युवकांना त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपला सर्वांगीण विकास करण्याचे संबोधित केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे क्रीडा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर क्षीरसागर सर यांनी केले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली व तसेच कार्यक्रमास प्राध्यापक डॉक्टर उबाळे सर, प्राध्यापक गायकवाड सर, प्राध्यापक डॉक्टर मीना कदम मॅडम, प्रा. देशमुख सर, प्रा. सहलुगडे मॅडम व प्राध्यापक कुमार वारे मॅडम उपस्थित होते.